नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण उरलेल्या चपातीपासून बाकरवडी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर या बाकरवडीला बघून कोणी म्हणणारच नाही, की आपण हे उरलेल्या चपातीपासून ही बाकरवडी केलेली आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही उरलेल्या चपातीपासून जर बाकरवडी केलात ना, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही बाकरवडी होईल. नक्की ट्राय करून बघा. तर हे शिळ्या चपातीपासून केलेली बाकरवडी कमीत कमी 8 दिवस टिकते आणि एकदम कुरकुरीत राहते. तर तुम्ही अशा पद्धतीने उरलेल्या चपातीपासून बाकरवडी करून बघा. चवीला पण एकदम भारी लागते. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे उरलेल्या चपातीपासून आपल्याला बाकरवडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी उरलेल्या 1-2 चपात्या घेतलेल्या आहेत. तर हे रात्रीच्या उरलेल्या चपात्या आहेत. तर याच्या आपण मस्त चटपटीत चवीच्या आणि कुरकुरीत आपण इथे बाकरवडी बनवणार आहोत. तर 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि छोटी वाटी इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि इथे 1 इंच आलं छान खिसणीने खिसून घेतलेलं आहे आणि भाजून घेतलेले एक 2 ते 3 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे आणि इथे थोडीशी हळद पावडर घेतलेली आहे. तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा एक डिश घेतलेला आहे आणि त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. नंतर यामध्ये 1 वाटी बेसन घालून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने एक छोटी वाटी किंवा अर्धी वाटी इथे तांदळाची पिठी घालून घेतलेलं आहे. आमचूर पावडर घालून घेतलेला आहे. या ठिकाणी तुमच्याकडे आमचूर पावडर जर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घालून घेऊ शकता. हळद पावडर घालून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि खिसून घेतलेलं आलं घालून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये एक 2 ते 3 चमचे भाजून घेतलेले तीळ घालून घेतलेले आहेत. तीळ भाजून घातल्यामुळे मस्त आपली इथे हे बाकरवडी एकदम एकदम खमंग आणि टेस्टी हे भाकरवडी लागते. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि चमच्याने अशा पद्धतीने हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि या मिश्रणामध्ये आपल्याला थोडं-थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे. आळूवडीला जसं सरसरीत आपण मिश्रण करतो ना, त्याच पद्धतीचं आपल्याला इथे मिश्रण करून घ्यायचं आहे. आळूवडीमध्ये आपण जसं चिंच आणि गुळाचं पाणी घालतो ना, त्या पद्धतीचं पण तुम्ही या ठिकाणी चिंच गुळाचं पाणी घालून घेतलात तरी पण चालेल. तर इथे मी पाणी घालून थोडं-थोडं अशा पद्धतीने आपल्याला एकदम सरसरीत आपल्याला हे मिश्रण बनवून तयार करायचं आहे. तर इथे आणखीन थोडंसं पाण्याची गरज वाटली म्हणून मी इथे थोडं पाणी घालून छान चमच्याने अशा पद्धतीने इथे हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे बघा आपण जसं आळूवडीला करतो ना मिश्रण, त्याच पद्धतीचं आपण इथे हे मिश्रण सरसरीत बनवून घेतलेलं आहे. आता आपण याचं रोल करूया. तर इथे मी एक चपाती घेतलेली आहे आणि ते पोलपाटवर छान पसरवून घेतलेले आहे. तर आपण जे मिश्रण करून घेतलेलं आहे ना, इथे 1-2 चमचे यावरती घालून घेतलेलं आहे आणि छान आपणाला हाताने अशा पद्धतीने पूर्णपणे या चपातीला पसरवून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला आळूवडीला जसं लावतो ना आपण, एकदम जाडही लावायचं नाही आणि जास्त पातळही लावायचं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे चपातीला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. तर इथे मी पूर्णपणे या चपातीला हे मिश्रण छान पसरवून घेतलेलं आहे. तर याचा आपण छान रोल करून घेऊया. तर इथे हे आपण बाकरवडी म्हणण्यापेक्षा आपण इथे चपाती वडी पण म्हणलात तर हे एकदम छान नाव आहे ना. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे चपाती आपल्याला छान याचा रोल करून घ्यायचा आहे. तर इथे मी मस्त हा रोल करून घेतलेला आहे. तर या रोलला आपण सुरीने अशा पद्धतीने मधून कट करून घ्यायचं आहे. कट करून घेण्याचं कारण म्हणजे हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. कारण माझं भांडं जे वाफवून घेणार आहे ना, ते बारीक असल्यामुळे मी इथे हे हे रोल कट करून घेतलेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी आणखीन एका चपातीला जे आपण मिश्रण केलेलं आहे, ते मिश्रण यावरती घालून घेऊन आपल्याला हाताने पूर्णपणे या चपातीला कडेपर्यंत पसरवून घ्यायचं आहे. फक्त हे बाकरवडी करत असताना आपल्याला चपात्या एकदम निब्बर किंवा कडक नकोत. थोडेसे हे चपात्या मऊच असायला हवेत. तर अशा पद्धतीने आपण हे पूर्णपणे या चपातीला मिश्रण हे पसरवून घेतलेलं आहे आणि आपण जसा पहिला रोल केला होता ना, तसंच त्याच पद्धतीने आपण इथे चपातीचा रोल करून घेतलेला आहे आणि सुरीने हे कट करून घेतलेलं आहे. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने आपण हे रोल करून घेतलेले आहेत. तर इकडे मी गॅसवर हे इडली पात्र ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. नंतर यावरती एक ताटली ठेवून आपण जे
रोल करून घेतलेले आहेत ना, ते रोल आपल्याला या ताटलीवरती ठेवून द्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे रोल छान वाफवून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे स्टीमर असेल, तर तुम्ही त्या स्टीमरवर ठेवून पण हे वाफवून घेऊ शकता. जर स्टीमर पण नसेल, तर कढई ठेवून त्यावरती एक चाळणी ठेवून तुम्ही हे रोल वाफवून घेऊ शकता. तर इथे आपण मस्त एक 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. तर इथे आपलं हे चपातीचे मिश्रण लावून हे जे रोल आपण वाफायला किंवा उकडायला ठेवलं होतं ना, ते आपले छान वाफवून घेतलेले आहेत. तर हे रोल आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर काढून घेतल्यानंतर आपल्याला एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे रोल पूर्णपणे थंड करून घेऊनच आपल्याला याचे बाकरवडी कट करून घ्यायचं आहे. तर इथे हे सगळेच रोल पूर्णपणे थंड झालेले आहेत. तर एका पोलपाटवर मी अशा पद्धतीने सुरीने हे रोल्स आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आळूवडी कशी कापतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला याला कापून घ्यायचं आहे. तर बघितलं तुम्ही या वडीला किंवा या आपल्या बाकरवडीला लेयर्स किती छान आलेले आहेत आणि मस्त पूर्णपणे यामध्ये सारण पण छान कोट झालेलं आहे. तर हे वाफवून घेतल्यावर आपल्याला थंड झाल्यानंतरच हे वड्या कापून घ्यायचे आहेत. तर इथे मी सगळ्याच वड्या हे कापून घेतलेले आहेत. तर इकडे गॅसवर पण तेल ठेवलेलं आहे. तर ह्या तेलाला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. हे वडी तळण्यासाठी आपल्याला नेहमीसारखंच मध्यम हे तेल आपल्याला गरम पाहिजे. जास्तीचं कडकडीत गरमही करायचं नाही आणि एकदम थंडही करायचं नाही. तर बघितला तुम्ही अशा पद्धतीने मी थोडासा चपातीचा तुकडा टाकून घेतलेला आहे. तर थोडेसे बबल्स यायला लागलेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे तेल गरम पाहिजे. तर आपण हे करून घेतलेल्या किंवा कापून घेतलेल्या वड्या आपल्याला एक-एक करून या तेलामध्ये सोडून द्यायच्या आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला हे वड्या जर तळून न घेता तुम्हाला फक्त तेल टाकून थोडंसं फ्राय करून घेतलात तरी पण हे वड्या एकदम छान लागतात. तर हे वडे आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर इथे एक 5 ते 6 मिनिटामध्ये या वड्यांचा थोडासा कलर बदललेला आहे. तर आणखीन थोडंसं आपल्याला एक 2 मिनिटभरासाठीच आपल्याला याला आलटी-पलटी करून मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत आणि बिस्किटाचा जसा कलर असतो ना, त्या कलरवर आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत हे बाकरवडी छान आपल्याला तळून घ्यायचं आहेत. तर इथे आपली मस्त कुरकुरीत आपली इथे भाकरवडी तळली गेलेली आहे. तर बघितलात तुम्ही बिस्किटाचा जसा कलर आहे ना, त्याच पद्धतीचा आपल्या या भाकरवडीला कलर आलेला आहे. तर हे भाकरवडी आपण एका झाऱ्याने आपण काढून घेऊया. तर इथे आपली मस्त कुरकुरीत उरलेल्या चपातीपासून भाकरवडी बनवून तयार झालेली आहे. तर हे भाकरवडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने उरलेले सगळेच वडे आपण तळून घेऊया. तर इथे गॅसवर छान तेल गरम झालेलं आहे आणि एक-एक करून आपल्याला हे वड्या या तेलामध्ये सोडून द्यायचं आहेत. आणि हे वड्या आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहेत. तर अशा पद्धतीने आलटी-पलटी करून आपल्याला झारीने मस्त आपल्याला हे वड्या छान तळून घ्यायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने दुसरी पण बॅच आपली मस्त हे छान तळली गेलेली आहे. तर बिस्किटाचा जसा कलर असतो ना, त्याच पद्धतीचा आपण इथे बाकरवडी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेली आहे. तर बघितलात तुम्ही या बाकरवडीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त आपली इथे कुरकुरीत आणि चटपटीत चवीचे आपली इथे बाकरवडी बनवून तयार झालेली आहेत. तर इथे आपण मस्त उरलेल्या चपातीपासून एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आपण इथे बाकरवडी केलेली आहे. तर हे बाकरवडी प्रवासामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने उरलेल्या चपातीपासून जर करून नेलात ना, तर एकदम परफेक्ट आणि एकदम कुरकुरीत एक 7 ते 8 दिवस टिकणारी ही बाकरवडी आहे. तर उरलेल्या चपातीपासूनची आपली बाकरवडीची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.